नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज तुमच्यासाठी मी एक छानशी रीडिंग घेऊन आले। रीडिंग अशी आहे, तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते। आणि काय आदेश आहे, खूप स्ट्रॉंगली असा मेसेज होता। इंट्युटिव्ह असे इंट्युशन्स खूप फास्ट होते की काहीतरी आदेश आहे आणि कोणती तरी सोल कुलदेवतेला जो काही म्हणजे एखादा तुम्ही डिसिजन घेतला असेल किंवा तुमच्या कुलदेवतेला आत्ता तुम्हाला काही डिसिजन घेण्याचे आदेश द्यायचे आहेत, काही निर्णय तुम्हाला घ्यायचे आदेश द्यायचे आहेत, म्हणून तुमची कुलदेवता तुमच्याशी कनेक्ट होऊ पाहते। तर ही रीडिंग अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा, तरच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कुलदेवतेला तुम्हाला कोणता आदेश द्यायचा आहे। आणि हा मेसेज म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे इतके फास्ट माझ्यासाठी मेसेज होते आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर बघूया काय आहे, तुमची कुलदेवता तुम्हाला कोणता आदेश देते। काय आदेश आहे तुमच्या कुलदेवचा आत्ता या रिसेंट तुमच्या आत्ताच्या ह्याच्यासाठी तुम्हाला काय आदेश दिला जातोय, कोणत्या काय अशा गोष्टी आहेत किंवा काय आहे त्यातून बाहेर पडायचं असेल किंवा काय निर्णय घ्यायचे असतील, काही तुम्हाला काही ट्रॅव्हलिंगचं असेल, काही असेल, पण आदेश आहे इथं आहे बघा। तुमच्या कुलदेवतेचा तुम्हाला आदेश आहे आणि इथं साक्षात बजरंगबलीसुद्धा आहेत। तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते तुमच्या स्ट्रेंथला, तुमच्या उत्साहाला, तुमच्या स्ट्रेंथला त्यांचं प्रोटेक्शन आहे, साक्षात बजरंगबलींचं प्रोटेक्शन आहे। त्यामुळे कोणताही डिसिजन तुम्ही घेतलेला असेल किंवा घेणारा झाला नाही त्यामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल, काही तुम्ही डिसिजन घेता त्यासाठी तुम्हाला भीती वाटते किंवा काही त्यात अडथळे येतील असं वाटते किंवा भविष्याची काही त्या चिंता अशी तुम्हाला वाटत असेल आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या चिंतेसाठी आज म्हणजे उद्यासाठी तुम्ही आज चिंतित म्हणजे आजचा प्रेझेंट तुम्ही जो आहे त्याच्यावर तुम्ही त्याचा इफेक्ट करत असाल। काही गोष्टी अशा असतील ज्यामुळं तुम्ही विसंगती आढळून येत असेल, म्हणजे काही लोकांमध्ये असेल, काही असे आजूबाजूला तुमच्या एनर्जीज आहेत की त्यांच्या वागण्यात, बोलण्यात किंवा सहवासामध्ये काही तुम्हाला विसंगती आढळत असेल तर त्याचं तुम्हाला बर्डन असेल। तर हे सुद्धा तुम्हाला इथं तुमची कुलदेवता आदेश देते की तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती आणि ह्या सगळ्यामध्ये न पडता तुमच्या निर्णयाची, तुमच्या आयुष्याची जी किल्ली आहे, जी चावी आहे आणि तो लॉक तुम्हीच खोलू शकता, ती चावी तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे। कोणीतरी येईल आणि तो लॉक खोलेल म्हणून तुम्ही वाट बघत बसायची नाही आहे असं तुम्हाला तुमची कुलदेवता आदेश देते। काही निर्णय आहेत, काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत, तुमच्या आयुष्यासाठी असतील, तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी असतील किंवा काय इन फ्युचरसाठी सुद्धा असतील, पण ते जे काही निर्णय डिसिजन तुम्ही घेताय त्यामध्ये तुम्हाला ते स्वतः घेतले पाहिजेत, स्वतः तुम्ही ठामपणे त्यासाठी उभं राहिलं पाहिजे अशी तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते। कारण यामुळं तुमचं आयुष्य तर बदलणारच आहे, पण तुम्ही खूप लवकर तुमच्या पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्गसुद्धा इथं मोकळा करताय असं म्हणून तुम्हाला हा आदेश दिला जातोय। बघा, संजीवनी जी आहे तुम्हाला हा कुलदेवी तुम्हाला का आदेश देते, कारण तुमच्या हृदयात साक्षात भगवंताचा वास आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे। जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तर तिथपर्यंत तुम्ही कसं पोचणार, त्यांना तुम्हाला काय सांगायचं हे इंट्युशन तुमच्यापर्यंत पोचणार नाही, त्यांचं मत काय आहे ते तुमच्यापर्यंत पोचणार नाही, तुम्हाला काय करायचं हे त्यांचा मेसेज तुमच्यापर्यंत पोचणार नाही। म्हणून तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते की स्वतःवर प्रेम करा, तुम्हाला काय आवडतंय काय नाही आवडत, ठामपणे जे आवडत नाही आहे ते आवडत नाही आहे, जे होत नाही ते होत नाही, जे करायची इच्छा आहे ती करायची, म्हणजे मनसोक्त जगण्याचा जो आनंद जे काय आहे ना, मनाप्रमाणे म्हणजे चुकीचं नव्हे, काही गोष्टी सत्सत विवेक बुद्धीनं म्हणजे जी कला तुमच्यात आहे ती कला बाहेर काढण्याचं ठाम निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सांगितलं जाते। आणि हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातो। खूप यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शनसुद्धा आहे, तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे। आणि इथं आहे बघा, देवी बगलामुखी, थँक्यू सो मच, कारण हे कार्ड मी सुद्धा खूप अट्रॅक्ट करत होते। तर तुम्हाला तुमची कुलदेवता आदेश देते की तुम्हाला आता तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे, कारण तुमच्या मार्गात येणारे अडथळे, शत्रू यांचा नाश करण्यासाठी देवी बगलामुखीने शस्त्र उचललेलं आहे आणि तुम्हाला कुणीही तुमच्या कार्यापासून विचलित करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या कार्यापासून मार्गातून तुम्हाला हटवू शकत नाही, तुम्हाला अडवू शकत नाही, तुमच्या कार्यापासून बाजूला तुम्हाला नेऊ शकत नाही। तुम्हाला म्हणजे जे कोणी असा प्रयत्न करतील त्यांचा नाश करण्यासाठी देवी बगलामुखी आहे, तर त्या तुमच्या थॉटवर सुद्धा काम करत आहेत, त्या तुम्हाला खूप ब्लेसिंग्स देत आहेत तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठी। कारण तुमचा उच्च म्हणजे असं उद्देश तुमचा खूप उच्च लेवलचा आहे, विचार खूप मोठा आहे
आणि म्हणूनच त्या तुमच्या शत्रूंना तुमच्या मार्गातून बाजूला करतायत। आणि देवी व्हिक्ट्री आहे तुमच्या ह्याच्यामध्ये। व्हिक्ट्री म्हणजे काय बघा, अबंडन्स खूप। तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही तुमचं आयुष्य एका वेगळ्या ह्याच्यामध्ये टर्न करू शकता। मग म्हणूनच तुमची कुलदेवी आदेश देते, कारण तुमची शक्ती तुम्हाला माहीत नाही आहे। तुमच्या शक्तीची ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःवर प्रेम केलं पाहिजे। आणि तुम्ही स्वतःवर जितकं प्रेम कराल तितकं तुमच्यासमोर तुमच्या आयडियाज असतील, तुमच्या कला असतील, काय ॲक्टिव्हिटीज असतील, सगळ्या समोर येऊन तुमच्या उभ्या राहतील आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही म्हणजे हे आहे त्यातला जो गूढ काही रहस्य आहे ते तुमच्या समोर आणून उभी करतील। हा तुमच्यासाठी हा मेसेज आहे। जास्तीत जास्त म्हणजे पिवळा रंग आहे म्हणजे अबंडन्स आहे, न्यू बिगिनिंग आहे, काहीतरी नवीन सुरुवात आहे। आणि म्हणूनच तुम्हाला कुलदेवी आदेश देत आहेत, एखादी नवीन गोष्ट जी सुरू करायची आहे, निर्णय घेतला आहे तर ती नक्कीच सुरू करा, कारण त्यामध्ये तुम्हाला खूप ग्रोथ आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे। आणि तुमची कुलदेवता हाच तुम्हाला आदेश देते की तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप प्रोटेक्शन दिलं जातं। एक ब्रह्मज्ञान जे आहे, ज्ञानाचा म्हणजे अनलाइटमेंट, मला असं इथं कार्ड असं दिसते की तुम्ही ज्ञानासाठी, ज्ञान जे आहे ते तुम्ही भगवंताकडे मागत होता आणि ते ज्ञान आपसूक तुमच्यापर्यंत येते, पोचते। तर ते ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला आता तयार व्हायचं आहे। तुम्हाला सक्षमपणे पायगट्ट रोवून तुम्हाला उभं राहायचं आहे। तुम्हाला स्वतःला ठाम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। तुम्हाला स्वतःला तुम्ही सांगायचं आहे की मी हे करू शकते, मी हे करणार आहे, कारण ह्यातूनच नवीन काहीतरी तयार होणार आहे, नवीन काहीतरी बाहेर येणार आहे। आणि हे बघा, तुमची कुलदेवी तुम्हाला आदेश देते की आता तुम्ही पीसमध्ये राहायचं आहे। म्हणजे जास्त कोलाहल, कलकलाट नको तिथं। नकारात्मक एनर्जीज, नकारात्मक लोक ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हली हस्तक्षेप करणारे असतात, काही असे असतात ज्यांना म्हणजे जे काही चांगलं आहे ते करणार नाहीत, पण चुकीचं आहे त्या गोष्टी हे करून दाखवतात। आणि मग इतरत्र काय अशा गोष्टी करतात की ज्यामुळे आपला मूड अप होतो किंवा डिस्टर्बन्स होतं, रुटीन जे चाललेलं आहे त्यामध्ये डिस्टर्ब होतो। अशा काही घटना, अशा काही गोष्टी घडत असतात आजूबाजूला। तर त्यापासून थोडंसं स्वतःला कट करून पीसमध्ये राहण्यासाठी तुमची कुलदेवी तुम्हाला आदेश देते। पीसमध्ये राहा, शांततेत राहा। जितकं तुम्ही स्वतःशी या काळामध्ये, जो काळ आता हा पौर्णिमेचा जो काळ आहे, यामध्ये थोडंसं स्वतःला तुम्ही वेळ द्या। स्वतःच्या ह्याच्यामध्ये जितकं तुम्ही राहाल, जितका तुम्ही स्वतःला वेळ द्याल, तितकं तुमच्या म्हणजे तुमचे डाउनलोड्स जे आहेत किंवा जे इंट्युशन्स तुम्हाला येत आहेत ते अगदी स्पष्टपणे क्लिअरली मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि त्याचा अर्थही तुम्हाला समजेल। हा मेसेज तुम्हाला इथे दिलं जाते, म्हणून तुम्हाला पीसशी जोडलं जाते, शांततेशी जोडलं जाते। ही शांतता तुमची आतले, जर भगवंतापर्यंत, आतल्या परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे तर तुम्हाला शांतता पाहिजे। तर या शांततेशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी हा आदेश दिला जातोय। तुमची कुलदेवता तुम्हाला हा खूप मोठा आदेश देते। आणि बघा का आदेश देते, कारण तुम्हाला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढायची आहे। तुमच्यात काय कला आहे, तुमच्यात काय गुण आहे, तुम्ही काय करू शकता, काय मिळवू शकता, हे फक्त तुम्हालाच माहीत आहे आणि हे परमेश्वराला सुद्धा माहीत आहे। पण हे कधी होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही ध्यान कराल, मेडिटेशन कराल, जेव्हा तुम्ही पीसमध्ये असाल। काही गोष्टी समोर सगळं ताट आणून ठेवलं आहे, पण ते जेवण्यासाठी आपण पण जागा असायला लागतं, आपण त्या जेवणाच्या स्थितीत असायला लागतं आणि स्वतःमधला जो म्हणजे हे आहे की त्या समोर जे आहे त्याचा आस्वाद घेण्याची तयारी ही आपली असायला लागते। तर हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि कुलदेवी तुम्हाला तोच आदेश देत आहे। समोर सगळं आणून ठेवलेलं आहे, सगळं तयार आहे, आता फक्त कृती करायची आहे, काहीतरी ॲक्शन घ्यायची आहे। आणि ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते, कारण तुमच्यातल्या खूप क्रिएटिव्हिटीज आता बाहेर येतील। क्रिएटिव्हिटी बाहेर येत आहे तोपर्यंतच आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे। तर ह्या क्रिएटिव्हिटीजवर काम करण्यासाठी तुम्हाला आदेश दिले जात आहेत। कृती करा, ॲक्शन घ्या। ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवता आदेश देते आहे, कारण जोपर्यंत तुमच्या क्रिएटिव्हिटीजवर तुम्ही काम करणार नाही, त्यातून वेगळं काहीतरी निर्माण करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे। निर्माण कोण करू शकतो, ज्याच्यामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या बोटात कला असते। बघा, चित्रकार असतात, पेंटर्स असतात, काही लोक अशी असतात जी खूप छान रांगोळी काढतात, मेहंदी काढतात किंवा असं अनेक विविध माध्यमातून त्यांच्या हातातून इतक्या कलाकृती बाहेर पडतात की त्यातून एक वेगळंच काहीतरी रंग, वेगळाच काहीतरी अनुभव जगासमोर येतो। अशा पद्धतीचं असं तुमच्यामध्ये एक कला आहे तुमच्यामध्ये ती, आणि तुमच्यामध्ये ती शक्तीसुद्धा आहे। म्हणून इथं तुम्हाला सांगितलं, तुमची कुलदेवता आदेश देते की स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर काम करा। काम करण्यासाठी आदेश देते। जे काही तुम्हाला मेसेजेस दिले जात आहेत, ज्या मेसेजेसवर म्हणजे जे तुम्हाला कनेक्ट होत आहे तिथं तुम्ही काम करा। एखादं असं
अशा ठिकाणी तुम्ही थांबलाय जे खूप कंजस्टेड आहे, दडपशाही आहे, दहशतवाद आहे. म्हणजे ॲज अ दहशतवाद याचा अर्थ असा की म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बर्डन आहे, तुम्ही मनाप्रमाणे काही शिकू शकत नाही, मनाप्रमाणे काही करू शकत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप काही सगळं करू शकताय, पण तुमच्या कलेला गुणांना वाव देणारं असं पसरणारं, म्हणजे कसं बघा, वडाचं झाड एखाद्या एवढ्याशा जागेत लावलं तर ते वडाचं झाड येईल का? मोठं नाही येणार आहे. त्याची क्षमता मोठी आहे, तर त्याच्या क्षमतेसारखंच ठिकाण त्याच्यासाठी पाहिजे. बरोबर आहे की नाही? वडाचं झाड लावणं आणि गुलाबाचं झाड लावणं यामध्ये फरक आहे. कुणाचं पोषण करण्यासाठी किती जागा लागते हे वेगळी गोष्ट आहे, की नाही? मग त्याच्या पोषण ह्याच्यानुसार त्याची जागा त्याला दिली पाहिजे. मग तुमची कुलदेवता तोच आदेश तुम्हाला देते. तुमच्या पोषण जे तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार, तुमच्या कलेनुसार, तुमच्या गुणानुसार पोषक वातावरण, पोषक जागा, पोषक ठिकाण हे सगळं तुमच्यासाठी आहे. फक्त तुम्ही ठामपणे तुमच्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. तुमचं जे काही डिसिजन निर्णय तुम्ही घेताय, निर्णय घेतला पाहिजे. आणि काही अशा घटना, काही गोष्टी आहेत ज्या सोडलं पण पाहिजे. मोहमायातून बाहेर पडलं पाहिजे, मोह सोडला पाहिजे. मोह तुमच्यामध्ये कशाचा आहे? ज्ञानाचा आहे. कारण हे ज्ञान तुमच्याजवळ आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, समोर सगळं आणून ठेवलंय, फक्त तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. आणि जे तुमच्यासाठी नाही आहे त्यासाठीच तुम्ही जास्त वेळ खर्च करताय असं सुद्धा होतं. त्यामुळं जे खरं तुमच्यासाठी आहे त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ खर्च करून त्याला वेळ द्या, तुमच्या गुणांना वेळ द्या, तुमच्या कलेला वेळ द्या. जिथं तुम्हाला तुमच्या कलेला, तुमच्या गुणांना महत्त्व नाही आहे तिथं तुम्ही तुमचा जास्त वेळ स्पेंड न करता तुम्ही तुमच्या कामावर जास्त, जिथं खरंच बाबा त्यामुळं काहीतरी चांगलं घडणार आहे, काही गोष्टी चांगल्या घडणार आहे, तिथं तुम्ही स्वतःचा वेळ जास्त स्पेंड करा. तुमच्या मुलांना शिकवा, तुमच्या मुलांच्या मनामधली कला, म्हणजे त्यांना काय शिकायचं आहे, त्यांना काय करायचं आहे हे ओळखून घ्या. जबरदस्ती बर्डन आणून त्यांना काय कुठलीही गोष्ट जी त्यांच्यामध्ये कला नाहीच आहे ती तुम्ही करायला लावण्यापेक्षा त्यांना जे करायचं आहे ते तुम्ही करायला लावणं हा सुद्धा तुमच्यासाठी कुलदेवतेचा आदेश आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काय कला आहे ती ओळखून घ्या, जाणून घ्या. जसं तुमच्या मुलांमधली तशी तुमच्यामधली. माझं वय 40 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, आता मी काही करू शकत नाही, हा जो मनातला न्यूनगंड आहे तो काढून टाकण्यासाठी देवी आदेश देते तुम्हाला. तुमची कुलदेवी हाच आदेश देत आहे की कुठल्याही कला गुणांना बाहेर काढण्यासाठी, क्रिएटिव्हिटीला बाहेर काढण्यासाठी वयाची मर्यादा नसते. तर त्याच्यासाठी तुमची ॲक्शन घेण्याची गरज असते, तुम्ही करण्याची गरज असते. आणि ती गरज आता आहे, तुम्ही करायचं आहे. तुम्ही काहीतरी वेगळं डेव्हलप करू शकता, खूप छान डेव्हलप करू शकता. तर ते करण्यासाठी तुम्हाला इथं उत्सुक केलं जाते. बघा बरं, खूप छान मेसेज आहे जो आहे नवीन फळ देण्याचा तुम्हाला वेळ आले, म्हणजे रिवॉर्ड्स तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही छान काहीतरी करताय किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारं मी काय म्हणलं, समोर तुमच्या सगळं आणून ठेवलेलं आहे. एक फळ बघा तुम्ही, हे झाडावर फळ आहेत आणि जे एक फळ आहे ते खाली पडलेलं आहे. म्हणजे काय आहे, मी तुम्हाला एवढ्या रिडिंगमध्ये तेच सांगितलं, समोर सगळं आहे, आता तुम्हाला दिलंय सगळं, तर त्याचा योग्य तो विनियोग करणं खूप महत्त्वाचं आहे असा तुम्हाला आदेश कुलदेवी देत आहे. करा, वेळ आहे, घ्या हातात, सूत्र घ्या हातात. प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या हातात, स्वतःच्या आयुष्याची सूत्र दुसऱ्याच्या हातात देऊन जगणं नाही जगून चालत. कधी कधी सूत्र आपल्या हातीसुद्धा घ्यायला लागतात. तर ती सूत्र तुमच्या हातात घेण्यासाठी तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते. तुमच्या आयुष्याच्या किल्ली तुमच्या हातात घ्या, जे लॉक आहे ते उघडा आणि पुढं जा, असं तुमच्यासाठी आदेश आहे. तुम्ही हाक मारला तर तुमच्यासाठी त्या सदैव उभ्या आहेत, पण यासाठी ॲक्शन तुम्हाला घेतली पाहिजे आणि हाक तुम्ही मारली पाहिजे, तर त्या तुमच्यासाठी येणार आहे की नाही. तर हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि खूप मोठा मेसेज आहे. याच्यावर तुम्ही खरंच नक्की विचार करा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा तुम्हाला रिडिंग आवडले असते, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे मेसेजेस असतात जे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. अशा काही सोल्स असतात, खूप पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात, ज्या अशा विळख्यामध्ये अडकतात की त्यातून त्यांना म्हणजे काही गरजच नसते. अगदी त्यांचं ज्ञान नको ती त्या ह्याच्यामध्ये वाया जातं की मला हे काय म्हणेल, ते काय म्हणेल, आणि ह्याच्यात त्यांचं ज्ञान इतकं वाया जातं. दडपशाहीमध्ये, भीतीमध्ये ज्ञान त्यांचं वाया जातं. अशा घटनासुद्धा घडतात. तर त्यांच्यापर्यंत हे पोचवा, त्यांच्यातली शक्ती वाढवण्याचं आपण काम करतो आहे ॲज अ टॅरोटच्या माध्यमातून, आणि हेच काम आपल्याला पुढं न्यायचं आहे. तर त्याचा एक छोटासा वाटा आपण होऊ शकतो ॲज अ माध्यम म्हणून, आहे की नाही. तर तुमच्यासाठी बघा किती छान असा मेसेज आहे जो हिलिंगचा आहे. म्हणूनच तुम्हाला तुमची कुलदेवी हा आदेश देते की तुमचं हिलिंग प्रोसेस,
तुम्हाला स्वतःला हील करायचं आहे. तुम्हाला हील करायचं आहे. जर तुम्ही टॅरो रीडिंग ऐकत असाल, रेकी हीलर असाल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही स्वतःची तुमची हिलिंग होत असेल, चक्राची हिलिंग तुम्ही करत असाल, मेडिटेशन करत असाल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याबरोबरच स्वतःला हील करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे इंट्युशन्स काय सांगतायत, तुम्हाला कुठून तरी उठून उभा राहायचं आहे, बाहेर पडायचं आहे, हे तुम्हाला तुमचे इंट्युशन सांगतायत आणि तुम्ही ऐकताय कुणाचं, लोकांचं नाही. इकडं गेलं तर हे होईल, तिकडे गेलं तर ते होईल, असं झालं तर ते होईल. लोकांचा नाही आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास असला पाहिजे, तुमच्या कार्यकुशलतेवर विश्वास असला पाहिजे, तुमची धमक तुमच्यामध्ये काय आहे ह्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. जर ही हिलिंग तुम्ही स्वतः करू शकता. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला समजवणार नाही की तुम्ही स्वतःला ओळखणार नाही की तुम्ही काय करू शकता, तोपर्यंत लोकांची नजर ती त्यांच्याप्रमाणे तुम्हाला समजते. पण तुम्ही तसे नाही आहात, लोकांसारखे आहेत का नाही. समोरचा तुम्हाला ज्या नजरेत बघतो किंवा ज्या नजरेनं तुमचं परीक्षण करत असेल, तुम्ही त्याला वाटत असाल तुम्ही तसे आहात का, नाही आहे. तुमच्यामध्ये खूप गुण आहे, मोठी कला आहे, सगळं काहीतरी नवीन. ही हिलिंग प्रोसेस तुमच्या आयुष्यात चालू आहे. जर थर्ड आहे आणि मणिपूर चक्राची हिलिंग तुमच्या खरं तरी चालू आहे. कारण मणिपूर चक्र नाभी काय करते, जन्म देते. मग जन्म कुणाला द्यायचा आहे, हे मणिपूर चक्र जे आहे जर ॲक्टिव्ह झालं तर ते जन्म देतं. मग जन्म तुम्हाला कुणाला देत आहे, स्ट्रेंथला जन्म दिला पाहिजे, धाडसाला जन्म दिला पाहिजे, उत्साहाला दिला पाहिजे, काहीतरी नवीन गुणांना, तुमच्या क्रिएटिव्हिटीला जन्म दिला पाहिजे, हो की नाही. नवीन जन्म दाखवतं, इथं हिलिंग दाखवते. तर ह्या नाभीवर तुम्हाला काम करायचं आहे, मनातली आणि स्वतःमधली भीती नाहीशी करायची आहे. भीतीवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे. असं तुम्हाला तुमच्या तुमची कुलदेवी तुम्हाला आदेश देते की तुम्हाला भीतीवर राज्य करायचं आहे. या भीतीला, स्वतःमधल्या भीतीला संपवायचं आहे. लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, हे म्हणतात म्हणून मी हे काय करू शकत नाही, मी शिकू शकत नाही, मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत नाही, त्यांना वाटतंय म्हणून. पण तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्हाला तुमच्या कुलदेवी सांगतात की स्वतःच्या मतांचा आदर करा, स्वतःचा आदर करा. जर स्वतःवर तुम्ही प्रेम नाही केलं तर लोक तुमच्यावर का प्रेम करेल, का तुमच्या मतांचा आदर करेल. तर इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातो की तुम्हाला आत्ता सध्या हिलिंग जी सुरू आहे ती थर्ड आहे आणि तुमच्या मणिपूर चक्राची हिलिंग सुरू आहे. त्यामुळं स्ट्रेंथ, प्रोटेक्शन हे सगळं तुम्हाला आहे. भीतीवर राज्य करताय तुम्ही. तर थोडंसं तुम्ही जर स्वतःला हील केलं, स्वतःचं तुम्ही जर ध्यान, मेडिटेशन या गोष्टीवर भर दिला तर तुम्ही खूप त्या सगळ्या ह्याच्यातून जाळ्यातून तुम्ही सहजपणे बाहेर पडू शकता. आणि हे आहे बघा क्रिएटिव्हिटी. मग 2 वेळा क्रिएटिव्हिटीचं कार्ड आली बरं का. मणिपूर चक्र हे सुद्धा दाखवतं तुमच्यातली भीती निघून गेली की तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर पडते. म्हणून हे रंगीबिरंगी रंग आहेत, या रंगांशी एकरूप व्हा. जे सप्तरंग आहेत, सप्तचक्र आहेत, त्या चक्रांची हिलिंग करा, चक्राचं मेडिटेशन करा. जितकं तुम्ही त्याच्यावर काम कराल, जितकं तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल, तसं तुमच्या आतल्या म्हणजे आत तुमच्या शरीरातून, बाहेरनं आपण सगळं करतो, बाहेरनं शरीराला स्वच्छ ठेवतो, पण आतून शरीराला स्वच्छ ठेवणं, सुगंधित ठेवणं, तर की नाही. बाहेर सेंट मारला, अत्तर लावलं आणि सगळं केलं, पण आतून जर त्याला हिलिंग नाही आहे तर त्याचा काय येणार आहे, जे आत आहे ते बाहेर दिसणार आहे, हो की नाही. म्हणूनच तुम्हाला इथं तुमची कुलदेवता आदेश देते की आतल्या रंगांना उजाळा द्या, आतले रंग असे पसरा, छान पसरा. आणि कारण तुमच्यामध्ये खूप क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, खूप वेगळं साम्राज्य तुमचं स्वतःचं तुम्ही निर्माण करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तुम्ही फोकस कुठं करताय, जे एवढंसं आहे, काहीतरी आहे आणि त्याच्यावर तुम्ही नाही माझं एवढंच जग आहे, नाही. कुश्चित विचारातून बाहेर पडण्याचे आदेश तुम्हाला कुलदेवी देते. हे एवढंच हे जग माझं आहे नाही, हे खूप मोठं साम्राज्य निर्माण करायची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तर स्वतःला कमी समजू नका. स्वतःतल्या क्रिएटिव्हिटी, आयडियाज, कला, गुण यांना वाव द्या आणि बाहेर पडा, असं तुम्हाला तुमच्या कुलदेवता आदेश देते. खूप मोठे असे छान मेसेजेस आहेत. कारण तुम्हाला इथं हे सांगितलं ते तुमची कुलदेवता आणि 3 नंबरचं कार्ड आहे. गुरूंचा आशीर्वाद आहे तुमच्यावर, गुरूंचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळंच हे एवढं मोठं कार्ड आलं आहे जर क्रिएटिव्हिटीचं. आणि तुम्हाला क्राऊनसुद्धा आहे बघा, तिच्या डोक्यावर क्राऊन सजलेला आहे. कारण गुरूंचा पाठिंबा, गुरूंचे आशीर्वाद, कला, गुण, क्रिएटिव्हिटी यानं ती साजिरी दिसते, सादगी तिच्यामध्ये येते, खूप छान ती उजळते आहे. आणि असा तुमच्यासाठी हा मेसेज दिला जातो आहे. तर स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या, स्वतःला वाव द्या, गुणांवर प्रेम करा आणि स्वतःवर सुद्धा खूप सारं प्रेम करा. आणि एक हा ब्लॅकबोर्ड आहे, हा तुमच्यासाठी दिला जातो आहे.
कारण हा ब्लॅकबोर्ड तुमची कुलदेवता तुम्हाला आदेश देते की हा ब्लॅकबोर्ड, आपली सुरुवात, आपल्या शिक्षणाची सुरुवात कुठून होते हो? एका ब्लॅकबोर्डपासून होते, बरोबर आहे का? आपण प्रत्येक वेळी ब्लॅक कलर किंवा काळ्या रंगाला आपण नावं ठेवतो, पण सुरुवात आयुष्याची कुठून होते? एका ब्लॅकबोर्डपासूनच होते. आत्ता हिरव्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे ब्लॅकबोर्ड आलेत, ते बोर्ड आलेत की ज्याच्यावर आपण लिहू शकतो. पण शाळेतला पहिला, शाळेत आपण गेल्याबरोबर पाऊल टाकलं तो बोर्ड कसला आहे? ब्लॅकबोर्ड आहे. त्याच्यावर आपण लिहितो, श्री गणेशा लिहितो, सरस्वतींचं सगळं, म्हणजे सगळं जिथून ज्ञान मिळतं त्या ब्लॅकबोर्डवर आपण लिहितो. तसा हा ब्लॅकबोर्ड तुमच्यासाठी दिला जातोय. याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला लिहिण्यासाठी सांगितलं जातं आहे. कारण काही तुम्ही डायरी वगैरे तुम्ही लिहित असाल, काही तुम्ही लिहित असाल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्या मनातल्या इच्छा तुम्ही लिहा. काही असे निगेटिव्ह गोष्टी असतील तर त्या एका कागदावर तुम्ही लिहून काढा. तो कागद म्हणजे फाडा, ते लिहा, फाडा आणि ते जाळून टाका. म्हणजे तुमच्यातले निगेटिव्ह विचार निघून जातील आणि चांगलं काय आहे ते तुम्ही याच्यावर रेखाटा. तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचे आदेश तुम्हाला कुलदेवी तुम्हाला देत आहे. हा ब्लॅकबोर्ड तुमच्यासाठी आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर आता लिहायचं आहे, रेखाटायचं आहे. काय लिहिताय ते तुमच्यावर आहे, फक्त तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्हाला सगळं दिलं आहे, काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही करायचं, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे. आणि खूप मोठा मेसेज आहे बघा. मन असं सुन्न झालं असेल तुम्हाला काही वेळा. ही रीडिंग ऐकल्यानंतर सुद्धा असं तुम्ही स्तब्ध झाला असाल की म्हणजे काय हे आहे असंच वाटलं असेल तुम्हाला. कारण हे शब्द, ही रीडिंग, ह्या गोष्टी, हे सगळं भगवंताचा आशीर्वाद आहे, त्यांचे विचार आहेत आणि फक्त ते पोचवण्याचं काम माझ्याकडे दिले. जे माध्यम म्हणून मी आहे ते मी तुमच्यापर्यंत आलेले आदेश पोचवण्याचं काम करते. दुसरं बाकी मी काहीसुद्धा करत नाही, फक्त आदेश पोचवण्याचं काम करते. आणि हे तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न माझ्या परीनं केलेला आहे, तर तो नक्की घ्या. आणि हे मस्त बघा, कॉल टू ॲक्शन आता सांगितलं की नाही. हा ब्लॅकबोर्ड आहे, हा ब्लॅकबोर्ड आहे आणि कार्ड आहे कॉल टू ॲक्शनचं. मग देवी तुम्हाला, तुमची कुलदेवी तुम्हाला आदेश देते, ॲक्शन घ्या, निर्णय घ्या, करा. काही गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुम्ही जोपर्यंत लेखणी घेणार नाही, लिहिणार नाही, तोपर्यंत तुमचे विचार, तुम्ही शांत पीसमध्ये असला की तुमच्या विचारांना खूप गती असते. वेगवेगळे विचार सुचतात, काही छान थॉट्स सुचतात, काही खूप गोष्टी तुम्ही करू शकता. तर तेच म्हणून तुम्हाला सांगितलं जातं आहे, लिहा. ज्या आयडियाज आहेत त्या उतरवा, बाहेर काढा, कला बाहेर काढा, क्रिएटिव्हिटी बाहेर काढा, नवीन घडामोडी, जे काही घडवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे ती शक्ती बाहेर काढा. खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता. फक्त स्वतःमधल्या शक्तीला ओळखण्याचे आदेश तुम्हाला तुमची कुलदेवता देते. बघा, ही सोल आहे, एक अशी सोल आहे जी याच्यावर तुम्हाला रेखाटायची आहे. एक अशी सोल आहे जी तुम्हाला त्याच्यावर रेखाटायची आहे, जी तुमच्या स्वतःमध्ये आहे. स्वतःमध्ये अशी सोल आहे जी महावतार बाबांसारखी आहे. म्हणजे याचं खूप नॉलेजेबल सोल आहे. जी सोल अशी आहे, मोहमाये पाशतून बाहेर गेलेली आहे आणि जगाला एक वेगळं ज्ञान देते. मग ते आध्यात्मिक ज्ञान आहे, स्वतःला हील करायचं ज्ञान आहे, उभारायचं ज्ञान आहे, स्वतःला सक्षम करायचं ज्ञान आहे, शिकण्याचं आहे. जे काय आहे ते ज्ञान, जगायचं कसं हे ज्ञान देणारी ही सोल आहे. खरं जगणं काय आहे, आयुष्य काय आहे, जन्म काय, मृत्यू काय, हे ज्ञान देणारी ही सोल आहे. ना अशी सोल तुमच्यामधून उत्पन्न तुमच्या कुलदेवतेला करायची आणि म्हणूनच तिनं हा ब्लॅकबोर्ड निर्माण केला आहे. आणि ह्या ब्लॅकबोर्डवर ही सोल हे करायची आहे, रेखाटायची आहे तुम्हाला. ही सोल ह्या ब्लॅकबोर्ड म्हणून बाहेर काढायची आहे, जी स्वतःला तुम्ही पूर्णपणे हे करून ठेवलेलं आहे की नाही, ते तुमच्या थॉट्सद्वारे सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यातून बाहेर पडल्या पाहिजेत, असा मेसेज तुम्हाला देणं. हे डाउनलोड्स आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला जे येणारे थॉट्स आहेत, तुमचे विचार आहेत, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. जे इंट्युशन्स तुम्हाला येत आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, डीप काम करायचं आहे. तुमच्याकडं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप मोठे डाउनलोड्स, खूप मोठे इंट्युशन्स, मेसेजेस तुमच्यापर्यंत पोचवले जातील. त्याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे, त्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे, त्या कलेवर तुम्हाला काम करायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान छान रीडिंग्स तुमच्यापर्यंत पोचतील. आणि नवीन तुम्हाला काय करायचं आहे, काय आदेश असतात, काय मेसेज असतात, ते तुमच्यापासून मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत